मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना गवारीची भाजी बनवणार आहोत। तर आपण पहिल्यांदा गवार कशी कट करायची ना ते पाहायचे आहे। गवार कट करते वेळी हे साईडला जे दोरे असतात ना ते आपण ना काढून घ्यायचे आहेत गवारीचे, आणि एकदम बारीक बारीक अशी गवार कट करून घ्यायची आहे। जास्त जाडसर करायची नाही, म्हणजे मोठी गवार कट करायची नाही, बारीक कट करायची, म्हणजे कशी लवकर शिजली पण जाते। हे बघा, ही जी मी अशा पद्धतीने कट करते ना त्या पद्धतीने करून घ्यायची। इथे आपली ना गवार कट करून झालेली आहे, इथे पाहू शकता तुम्ही। या पद्धतीने गवार कट करून घ्यायची। आता आपण ही गवार ना भाजून घ्यायची आहे। तर इथे मी तवा ठेवला आहे आणि तव्यावरती ही आपण ना 5 मिनटं अशी ना गरम करून घ्यायची आहे। जास्त गरम करायची नाही आहे, तर 5 मिनटंच गरम करायची आणि काढून घ्यायची आहे। गवार आपली ना भाजून झालेली आहे। आता आपण ना एका डिशमध्ये ही काढून घ्यायची। आता मी इथे ना कढई ठेवली आहे। तर कढई आपली गरम झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे। तेल आपण चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा मिक्स करायचा। कांदा थोडा जास्त वापरायचा या भाजीला, कारण आपण ही सुकी भाजी बनवणार आहोत, त्यामुळे आपण कांदा जास्त वापरायचा। इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता हे ना आपण चांगले कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना लसूण घातलेली आहे। आता आपण कांद्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि इथे मी हा सब्जी मसाला म्हणजे भाजीचा मसाला तयार येते तो घेतलेला आहे आणि इथे मालवणी गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे। आणि आता हे मी तेलामध्ये परतून घेणार आहे सर्व। तेलामध्ये आपलं ना हे कांदा परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ना टॅमॅटो घालायचा। इथे मी बारीक चिरून टॅमॅटो घेतलेला आहे आणि तो मी त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे। टॅमॅटो पण थोडा जास्त घ्यायचा आहे। आता हे सर्व आपलं ना मिक्स करून झालेलं आहे, इथे पाहू शकता तुम्ही। छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत बटाटा। बटाट्याच्या मी बारीक फोड्या करून घेतलेल्या आहेत। बारीक फोड्या करायच्या म्हणजे बटाटा लवकर शिजला जातो। त्यानंतर त्यामध्ये मिक्स करायचं आहे मीठ, चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता आपण गवार मिक्स करायची आहे, पण गवार मी इथे धुवून घेतलेली आहे। ज्यावेळी मी भाजून घेतल्यानंतर आपण ही धुवून घ्यायची गवार आणि मिक्स करायची। पहिल्यांदा आपण गवार भाजायच्या अगोदर धुवायची नाही आहे, तर भाजून झाल्यानंतर गवार धुवून भाजीमध्ये मिक्स करायची। ते तुम्ही पाहू शकता। बघा, मी आपल्या भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे। तुमच्याकडचा मालवणी मसाला नसेल ना, तो तुमच्याकडे साठवणीचा मसाला असतो ना, तो तुम्ही घातला तरी चालेल। आता मी इथे ही भाजी झाकून ठेवलेली आहे। आता 10 मिनटानंतर आपण ही खोलून पाहणार आहोत। बघा, भाजीला आपल्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं मिक्स करणार आहे। अशा पद्धतीने आपली ही गवार बटाट्याची भाजी ना तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। आनंदी रहा, खुश रहा आणि खात रहा।